राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अखिल भारतीय प्रतिनिधी सभेनिमित्त नुकतीच पत्रकार परिषद करण्यात आली. या सभेच्या मध्ये काय काय घडलं याचा वृत्तांत आज पत्रकार परिषदेच्या निमित्तानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधींनी पुण्यातल्या मोती बागेमध्ये दिला आणि त्याच्यामध्ये नेमकं भविष्यात काय योजना आहेत याचीही त्यांनी उहापोह केला. नागपूरला ही साधारण 3 दिवस बैठक झाली, 15, 16, 17 या मार्चच्या ह्याच्यात. वर्षभराचं जे काही संघाचं काम झालं त्याचा आढावा साधारण घेतला जातो सगळ्या प्रकारचं. मग संख्यातूर असेल, शाखा असतील, आणखीन काही उपक्रम केले असतील तर त्याची माहिती घेतली जाते आणि आगामी काही विचार होतो. उपक्रम घेत असताना प्रत्येक प्रांताचं काही विशेष घटना, त्यांनी एखादा उपक्रम राहिला असं त्याचं सगळ्यांच्या समोर निवेदन होतं. असे काही अनेकांचे उपक्रम त्यासमोर आलेत. जसं एका ठिकाणचं आहे की त्या गावामध्ये सगळं गंद पाणी त्या तलावात आणून सोडलं जात होतं. मग त्या गावकरी शाखेच्या लोकांच्या लक्षात आलं की हे काहीतरी हायजेनिकच्या दृष्टीने चांगलं नाही. म्हणून त्यांनी सगळ्या गावाला एकत्र केलं त्या शाखेने आणि त्यांनी विचार केला की हे जे आहे आपण याला काही बदल करू शकतो का, म्हणून ते पाणी डायव्हर्ट केलं. जे सगळे ड्रेनेज वगैरे असं असायचं ते तो तलाव स्वच्छ एका अर्थाने सहजतेने झाला आणि मग आज त्या तलावाचा चांगला उपयोग होतो. तसं दुसरं जे गाव होतं त्याच्यामध्ये पाण्याचाच प्रश्न होता. पाणी नसायचं दुष्काळात, उन्हाळ्याच्या काळात वगैरे असं. मग त्यांनी विचार केला आणि त्यांनी जवळजवळ त्या गावाला येणारा जो ओढा आहे त्याला 9 ठिकाणी बंधारे टाकले. त्याच्यामध्ये कुठल्याही सरकारची कुठल्याही प्रकारची आर्थिक असं कुठलं न करता, त्यांच्या मागे न लागता गावकऱ्यांनी कॉन्ट्रीब्यूट करून केलेल्या विषय अशाही प्रकारची माहिती त्यामध्ये येते. आणि आत्ता जे मी याच्यात म्हटलं की जसं आगामी काळात काही गोष्टी ज्या करायचं, जसं तर अहिल्याबाईंचा आहे तर त्यानिमित्ताने अहिल्याबाईंनी कशा सुधारणा केल्या, का केल्या, कुठल्या हेतूने केल्या. आता हा पुढच्या पिढीला माहिती असतं असं नाही, सगळा इतिहास सांगितला जातो, शिकवला जातो असं नाही होत. पण त्यांना त्या दृष्टीने जर जागरूक होतं तर त्यांच्या मनामध्ये सुद्धा असं परिवर्तन येऊ शकतं. तर आपण एक याच्यातलं काहीतरी खारीचा वाटा उचलूया, हा एक त्यातला भाग असतो आणि असं ते होत आहे. शिवाजीच्या संदर्भातलं मागच्या वर्षभर केलं तर त्याच्याही 151 वर्ष एका अर्थाने आहे. तर असे काही उपक्रम आणि संघाला तर साधारण पुढच्या वर्षी 100 वर्ष पूर्ण झालं तर मग आपण एक लक्ष ठेवतो. तर असं आम्ही ठरवलं की आपण या निमित्ताने शाखांचं शाखा वाढ किंवा संघाच्या कामाची वृद्धी निर्णय भागात कशी करता येईल असा एक प्रयत्न केला. मग त्यासाठी उपक्रम. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून सायबर क्षेत्रामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु त्याला तसेच नियंत्रणही करण्याची बुद्धी AI मध्ये विकसित होत आहे. परंतु या तंत्रज्ञानामध्ये मात्र स्त्री पुरुष समानता असली पाहिजे असा एक वेगळा विचार डॉक्टर नीलम गोरे यांनी मांडला. पुण्यामध्ये या प्रकारच्या एका ऑनलाईन झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे मत मांडलं. Joshi, who have been a researcher, thinker, and a lot of things for my success. Always, many people ask me what is your secret of your success. So I always say that we been friends, like Chandani ji, Jailam, Aparna, and so any human being becomes able to do something. It is much more effort of a collective effort together. So I will like to, when I conclude, I will like to mention 3 initiatives. First, zero tolerance to all types of violence against women, which is something still process going on, but where gender sensitization of police has been a very important initiative which has been done by Sri Aadhar Kendra, and still we are working on that issue. Last year, with help of CP Mumbai and Honorable Home Minister of Maharashtra, Mr. Devendra Fadnavis, we were able to consolidate the SOPs for cyber crimes by state and Mumbai police, and which were tabled in the council session when I was on the chair, and
I was able to suggest the government to accept them totally, and which were accepted by the Home Minister. Secondly, we are talking about the SOPs for various issues. So what should be standard operating procedures when it comes to prevention, when it comes to conviction, when it comes to addressing the issues related with cyber crimes or all other types of violence against women. So these SOPs need your and my intervention. I do feel that maybe artificial intelligence will be able to use it for having better SOPs with gender perspective. We can be hopeful about that. Instead of looking at this as something very pessimistic or with negative approach, I will always like to think that how we can use this for development of women. And third is definitely, I would say, digital era through which we will be going. जगामध्ये, देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये लव जिहादचे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये नोंद झाल्याची माहिती आपल्या सगळ्यांनाच असते. परंतु याचा प्रतिकार करायचा कसा, याचा मुकाबला कसा करायचा, याकरता काजल हिंदुस्तानी यांनी काही टिप्स महिलांना दिले. यापूर्वी ज्या शाळेत जाणाऱ्या महाविद्यालयातल्या तरुणी होत्या त्यांना लव जिहादमध्ये अडकवण्यात यायचं, पण आता त्याही पुढे जाऊन विवाहित महिलांना या लव जिहादमध्ये घेतलं जातं, ही अतिशय चिंताजनक बाब त्यांनी व्यक्त केली. मैं हूँ कृपान, कटार और भाला मैं भी मैं हूँ, श्वेत भी हूँ और शुद्ध भी मैं हूँ, विरुद्ध हो मेरे तो युद्ध भी मैं हूँ, इतिहास में बहा आंसू और खून भी मैं हूँ, अब जो कह के मिलेगा वो सुकून भी मैं हूँ, कि इस धरती का मैं केंद्र बिंदु हूँ, प्रणाम मैं हिंदू हूँ. सबसे पहले हम किसी पॉलिटिकल पार्टी से नहीं जुड़े हैं, ना ऑफिशियली ना अनऑफिशियली, क्योंकि हमें लगता है, जो हमारे गुरु ने हमें सिखाया कि अपना कौन है, तो जो धर्म के साथ है वो अपना है और जो धर्म के साथ नहीं है वो अपना नहीं है. ठीक है, इस देश की नागरिक हूँ, वोटर हूँ, वोटिंग मेरा अधिकार है, इसलिए आदरणीय नरेंद्र भाई मोदी जी ने बहुत अच्छे कार्य देश के लिए किए हैं. और हम हमारे गुजरात से आते हैं, हमने गुजरात में वो कालखंड भी देखा है कि जहाँ महिलाएं 90 के दशक में संध्या होने के बाद घर से बाहर नहीं निकल सकती थी, क्योंकि आतंक ही इतना था इन जिहादियों का. उस परिस्थिति से जब मोदी जी हमें बाहर निकाल रहे थे, तब मेरे मन में उस समय गुजरात में ये विचार आता था कि मोदी जी ने गुजरात में यदि महिलाओं को सुरक्षित किया है, तो ये मोदी जी जब यदि भारत का नेतृत्व करेंगे तो भारत को भी वो लाभ मिलना चाहिए जो गुजरातियों को मिला है. निवडणूक सुरू झाली, आचारसंहिता लागू झाली. मोहन जोशी आणि दंगेकर यांनी डॉक्टर सुहास दिवसे पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे एक तक्रार नोंदवली आहे. नेमकं या तक्रारीचं स्वरूप काय आणि त्याचं गांभीर्य किती, जाणून घेऊया. 16 तारखेला निवडणूक आयोगाने आचारसंहिता जाहीर केली आणि आपण देशाच्या कानाकोपऱ्यात जर बघतोय, पुणे शहर असेल, पुणे जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल आणि देशाच्या आजूबाजूला खेड्यापाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पेंटर लोक आजही भिंतीवर कमळ चिन्ह काढतायत आणि निवडणूक आयोगाचा भंग करतायत. आणि अशा वेळेला सुरुवातीच्या काळामध्येच आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना आज वरती जाऊन भेटलो, मोहनदादा बी बरोबर होते, आणि आम्ही विनंती केली की अशा पद्धतीने जर आचारसंहितेचा भंग होत असेल, निवडणूक हायजॅक करताना हे सगळे प्रयत्न दिसत असेल, तर निवडणूक आयोगाने यांना आवर घालावा अशी मागणी आम्ही वरती जाऊन केलेली. कारण आपण बघितलं असेल तर गल्लीबोळात भिंतीवर कमळ कमळ कमळ, एक तर पुणे महानगरपालिकेने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे होतं. अख्ख्या पुणे शहरातल्या भिंती विद्रूप केलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीनं हा हायटेक प्रचार चालू आहे, म्हणजे सगळ्या प्रचाराच्या सगळ्या निवडणूक आयोगाचे उल्लंघन करून ज्या पद्धतीनं निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न करतात, तर निवडणूक आयोगाला आज आम्ही विनंती केलेली, पत्र दिलेलं आहे. आणि जर त्यांनी ह्याच्या जर 2 दिवसामध्ये जर कमळ चिन्ह जिथं लावलेत तिथे जर पोचले नाही, तर आम्ही परवा दिवशी येऊन निवडणूक आयोगाला हाताचा पंजा भेट देणार आहे आणि त्यांच्या भिंतीवर लावणार आहे. त्याशिवाय त्यांच्या लक्षात येणार नाही. आज त्यांनी संबंधित लोकांना अधिक खात्यातल्या अधिक खालच्या लोकांना सूचना केल्यात आणि या सूचनेची अंमलबजावणी झाली तर आमच्या पद्धतीनं आम्ही आमचे निवडणूक आयोगाला आमचं म्हणणं लोकशाही पद्धतीने त्यांना सांगणार आहोत. निवडणुकीची आचारसंहिता सुरू झालेली आहे,
गुन्हेगारी कृत्य ज्यांना तडीपार मोका असे लागलेत त्यांची हजेरी पोलिसांनी सुरू केलेली आहे आणि त्यांना त्यांच्या नियमांप्रमाणे समजही देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे पिस्तूल पोलीस परवाना आहे अशांनी तो परवाना आणि पिस्तूल दोन्ही जमा करायचे असंही सांगण्यात आलेलं आहे. निवडणूक आयोगानं ज्या सूचना केल्यात त्यांचं पालन करण्याचा हा एक प्रयत्न. याही पूर्वी निवडणुका झाल्यात, परंतु देशामध्ये TN शेषन यांनी जे निवडणुकीचं सूत्र बसवलं त्याचाच हा भाग आहे. आपण जाणू शकता यामुळे देशामध्ये किती लोकशाहीचं रक्षण होतं. तेव्हा जाणून घेऊयात पुण्याचे पोलीस कमिशनर अमितेश कुमार. हे नॉन कॅटेगराइज प्रोटेक्टीचे सुरक्षाचे आढावा पोलीस आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली एक समिती आहे जे करत असते. त्या अनुषंगाने जे वैयक्तिक सुरक्षा बरेचशी लोकांना देण्यात आली होती, तसेच त्यांचे घराला किंवा ऑफिसला गार्ड जे प्रोव्हाइड करण्यात आली होती ते मोठ्या प्रमाणात काढण्यात आलेली आहे. सुरक्षाचे आढावा घेतल्यानंतर ज्यांचे थ्रेट परसेप्शन आमची असेसमेंट रिपोर्टप्रमाणे नव्हता असे लोकांचे काढण्यात आलेली आहे. हो बरोबर आहे. निवडणूकचे पार्श्वभूमीवर सर्व प्रकारचे बंदोबस्ताचे नियोजन सुरू आहे, जे कोणत्याही प्रकारचे कायदा सुव्यवस्थाचे प्रश्न निर्माण होणार नाही आणि स्मूथ कंडक्ट ऑफ इलेक्शन्सचे दृष्टिकोनातून जे जे गरजेचे आहे ते मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. मॉडेल कोड ऑफ कंडक्टचे व्हायलेशन्स होणार नाही आणि व्हायलेशन झाला तर कडक कायदेशीर कारवाई होईल यासाठी आमची दल पूर्णपणे सुसज्ज आहे. अवैध दारूचे प्रकार असतील, इतर अवैध धंदेचे प्रकार असतील, त्याच्यावर पण आमचे बारीक नजर आहे. मोठ्या प्रमाणात नॉन बेलेबल वॉरंट्सची तामिली आणि जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्याची पण मोहीम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेली आहे. ते नाकाबंदीसाठी आम्ही ठिकाण स्पॉट्स नियोजित केलेले आहे आणि शहरात वेगवेगळे भागात पुढचे कालापासून आपण अत्यंत नियोजित पद्धतीने नाकाबंदी आपण बघणार आहे. त्यामध्ये विशेष करून एक गोष्टी आम्ही लक्ष ठेवत आहे की एकाच गाडीला किंवा एकच कम्प्युटरला वेगवेगळे ठिकाणी थांबवता यायला नाही पाहिजे शक्यतो. त्यासाठी नाकाबंदी स्पॉट्सचे नियोजन पद्धतशीररित्याने करण्यात येत आहे आणि ओव्हरऑल शहरात कायदा सुव्यवस्था राहतील यासाठी यंत्रणा सुसज्ज आहे. पेंडिंग गुन्ह्यांचे विषयी मोठ्या प्रमाणात मोहीम आम्ही सुरू केलेली आहे आणि जे दीर्घकालापासून तपासावर प्रलंबित गुन्हे आहे त्याच्या लवकरात लवकर कायदेशीर निपटारा करण्याची दृष्टिकोनातून आमचे सर्व पोलीस उपायुक्त स्तरावर मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. आज पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे जे लायसन्सधारक पिस्तूल बंदूक धारक जे होते किंवा ज्या शेतकऱ्यांना शेतावरती रक्षण करण्याकरताही बंदुका दिल्या होत्या त्यांना त्या संदर्भीय पोलीस ठाण्यामध्ये जमा करण्यास सांगितले आहे आणि त्यांचं लायसन्सही त्या ठिकाणी सरेंडर करायला सांगितले. निवडणूक संपल्यानंतर त्याचप्रमाणे मतमोजणी संपल्यानंतर त्यांना ती परतही करण्यात येतात. याही पूर्वी अशी आचारसंहिता होती, परंतु आजची जी आचारसंहिता दिसते याचं सर्व श्रेय TN शेषन यांना द्यावं लागतं. त्यांना ज्यावेळेला मी वैयक्तिकरित्या अनेक वेळा भेटलेलो आहे, त्यांनी सांगितलं की मी पार्लमेंटमध्ये कुठलाही कायदा पास करून घेतलेला नाही. घटनेमध्ये जे लिहिलेलं आहे त्याची फक्त अंमलबजावणी मी केली आणि ती अंमलबजावणी लोकशाहीच्या रक्षणाकरता योग्य आहे असं त्यांचं त्यावेळेलाही मत होतं आणि आज आपण त्याची फळं पाहतोय. पुण्यामध्ये कोयता गँग आहे, जागोजागी पिस्तुलांवरनं हल्ले होत आहेत, माणसं मरतायत. आज जर या प्रकारची आचारसंहिता नसती आणि जर पोलिसांना या प्रकारचं प्रशिक्षण आणि त्या प्रकारचा जर आदेश नसता तर यादवी माजली असती असं आम्हाला वैयक्तिक वाटतं. त्यामुळे निवडणूक म्हटली की आपल्याला TN शेषन आणि त्यांनी कडक केलेली कारवाई याचा आदेश आपल्याला निश्चित स्वीकार्य आणि मानवंदना देण्यासारखा आहे. पूर्वीच्या काळी निवडणूक होत असताना अतिशय सुंदर अशी पोस्टर्स तयार केली जायची, कलर पोस्टर्स त्यावेळेला केले जायचे. फ्लेक्स वगैरे त्यावेळेला एवढ्या प्रमाणात नव्हतं. लिथो प्रेसमधनं छापून घ्यायचे, त्याच्यानंतर कलर सिनेमाच्या पोस्टर साईजचे म्हणजे साधारण 20 बाय 30 साईजचे सिनेमा पोस्टर सारखे रंगीत यायचे किंवा 2 रंगामध्ये
पोस्टर्स छापलेली यायची आणि ती भिंतींवरती खळीनं चिटकवली जायची. होय, मी सुद्धा एकेकाळी अशी सायकलीला खळीचा डबा घेऊन पोस्टर्स चिटकवलेली आहेत. तेव्हा आता निवडणुकीची आचारसंहिता इतकी कडक आहे, खर्चावरच्या नियंत्रणाचं इतकं कडक समय सूचन केलं जातं की त्यामुळे कुठला गैरव्यवहार होत नाही. त्याचप्रमाणे रोकडवरती सरकारचं लक्ष आहे, नव्हे तर बँकांमधनं किती रोकड काढली किंवा भरली गेली यावरती ही लोकशाही आहे. भारताची लोकशाही ही जगात याकरताच वंदनीय आहे आणि त्याकरता बाबासाहेब आंबेडकरांची घटना आणि TN शेषन यांनी केलेली त्याची कडक अंमलबजावणी हे महत्वाचं आहे. अन्यथा आपल्या लोकशाहीचं काय झालं असतं विचार करत नाही. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.